तर मित्रांनो नेचर किती भारी आहे ना मित्रांनो, किती मस्त फोटोज येतात ह्या इथे. आणि तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले आहेत, 1 मिनटं, 7 वाजलेले आहेत सकाळचे, ॲक्युरेट 7. आणि सध्याला मी आता माझ्या फेवरेट प्लेस म्हणजे माझ्या गावाला आलो आहे. सकाळचं वातावरण बघा इथे किती मस्त, सनराईज होतो एकदम मस्त ढगातून. आणि या साईडला शाळा आहे, मराठी शाळा. किती मस्त वाटतं ना हे सगळं. तर आज आम्हाला जायचं आहे संगमेश्वरला, प्रचितीगडला, कारण की आमचं कुलदैवत तिथे आहे. सो तिथे जाऊन आम्हाला लग्नाचा गोंधळ घालायचा आहे. मम्मी पप्पांचा, काका काकींचा, मोठे पप्पांचा, मोठी मम्मींचा तो राहिला होता. सो देवाने म्हणजे देवाचं मागणं आलं म्हणून तर चाललेत ना लोक, असेच ते डोके देऊन जात नाही. कोणाच्या स्वप्नात येतात देव, कोणाला दिसतात देव. तर त्यामुळे ते विषय नाही आहे, बट मज्जा येणार आहे खूप. कारण की संगमेश्वर आहे इथनं आय थिंक 365 किलोमीटर लांब. म्हणजे इथून रत्नागिरीमध्ये जायचं, हा रायगड जिल्हा आहे. सो रत्नागिरीमध्ये पण एंडला संगमेश्वर येतं. आधी चिपळूण लागतं, मग चिपळूणच्या पण पुढे आहे संगमेश्वर. सो त्यामुळे आज खूप जास्त मजा येणार आहे. 2 गाड्या केल्यात, म्हणजे एक आमची ती अल्ट्रोज असते ती दादाची, आणि एक आम्ही बाहेरून केली इनोवा क्रिस्टा, आय थिंक तीच असेल मोठी गाडी 7 सीटर. तर सध्याला तिथं भांडणं करतायत पाण्यावरनं भांडणं करतायत. बोरिंगला पाणी असतं ना, त्यामुळे नंबरवर वगैरे असं वाद सुरू. बट ते सगळं जाऊ द्या, तुम्ही हा वातावरण बघा ना, कसलं मस्त वाटतंय राव. सकाळचं उठायला खूप जास्त प्रसन्न वाटतं. तर आता मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला गाडीत बसल्यावर. बाय. तर मित्रांनो आता मध्ये आम्ही स्टॉप घेतलेला आहे, इथे खेडच्या आसपास आहे मी आता. आणि तुम्ही बघू शकता तिथं आहे ना, ते माझ्या आत्याचं घर आहे. तर मी आत्याच्या घराच्या इथं रेस्ट करायला आलो. सगळे नाश्ता वगैरे केला, वॉशरूम वगैरे जाऊन आलो. आता मी सध्याला इथं रानामध्ये म्हणजे थोडासा एक्सप्लोअर करायला आलो आहे. इथं बघू शकता तुम्ही कोकण विभागात ग्राउंड वगैरे कसे असतात. हा मधला रोड आहे MIDC रोड, आणि तिकडं फॉरेस्ट एरिया आहे. तर त्या साईडला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो शृंगारपूरला. आता आम्ही मध्ये कुठं थांबणार नाही, तर डायरेक्ट भेटूया डायरेक्ट शृंगारपूरला. चला बाय.
आम्ही चाललो खाली, गाडी त्या साईडला तिथं पार्किंगला लावली. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना, मी एका स्पेशल जागेवर येणार आहे. तर मी तुम्हाला ती स्पेशल जागा दाखवतो. आज मी गॉगल वगैरे घालतो थोडासा, शायनिंग मारतो ना, डॉन हिरो लग रहा हूं ना. तर मित्रांनो, आता सध्याला मी आलो आहे प्रचितीगड शृंगारपूरमध्ये श्री भैरी भवानी मंदिरामध्ये, जे की आमचं कुलदैवत आहे. आणि आम्हाला इथे दरवर्षी यायला लागतं तमाशा वगैरे किंवा गोंधळ वगैरे घालायला. तर इथे आम्ही दरवर्षी येतो, बट यावर्षी मी फर्स्ट टाईम आलो आहे. कारण की माझा आता वय 16 वर्ष आहे, बट मी ह्याच्या आधी कधीच आलो नाही इथं. सध्याला बघा तुम्ही, किती जास्त मोठा डोंगर आहे हा. डोंगरावर आहे, समोरनं चारही साईडने डोंगरच डोंगर आहेत. बेसिकली इथं थोडं मोठं असल्यामुळे गाडी चढते. ही बघा BMW वगैरे सगळ्या गाड्या इथे आहेत. आणि हे बघा कसले चारही साईडने डोंगरांनी भरलं आहे एकदम. आणि हे मंदिर एकदम सुंदर मंदिर. आणि मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो जी बघून तुम्ही खूप हादरा. आता हे बघा, हे मंदिर आहे, ठीक आहे. आता त्या मंदिराच्या पाठी हा डोंगर जो दिसतोय ना तुम्हाला, हा आहे मित्रांनो प्रचितीगड, जो महाराजांच्या अंडर होता. आणि थांबा जरा वस्तू इथं, प्रचितीगड हा महाराजांच्या अंडर होता. आणि श्री भैरी भवानी प्रचितीगडमध्येच, म्हणजे इथली जी स्वयंभू मूर्ती आहे ती प्रचितीगडवर वरती आहे. बट वरती काहीच रस्ता नाही आहे जाण्यासाठी, फक्त ट्रेकर्स रोप वगैरे लावून ते जातात. बाकी पायऱ्या बिऱ्या काहीच नाही आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो ती लोकेशन. हे बघा, हा पूर्ण प्रचितीगड आहे, वरचा जो मोठा डोंगर दिसतोय, ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हा जो मधला V शेप दिसतोय का, हा V शेप, हा बघा, हा माझ्या बोटाच्या इथला V शेप दिसतो हा. तर मित्रांनो, तो तिथं रिअल मंदिर आहे. तिथे स्वयंभू मूर्ती आलेली भैरी भवानीची, बापूजी बुवा, भैरी बाबा अँड महालक्ष्मी आणि महिषासुर, 4 अशा मूर्त्या स्वयंभू तिथे दगडांनी, त्या व्ही शेप व्हॅली आहे ना, तिथं बेसिकली त्या होत्या. तिथं जाऊ नाही शकत म्हणून ते सगळं खाली आणलं लोकांना दर्शन घेण्यासाठी. आणि बेसिकली हे पूर्ण मंदिर जे आहे ना, खूप ऐतिहासिक आहे. कारण की ह्या पूर्ण मंदिराला फक्त आणि फक्त सुर्वे सरनेमवाल्यांनी, म्हणजे सुर्व्यांनीच सगळं केले. सुर्व्यांनीच ह्याच्यासाठी पैसे वगैरे गोळा केले. सुर्व्यांनीच हे मंदिरही बांधलं स्वतःहून हाताने, ठीक आहे. आणि त्यानंतर आता सगळं सुर्वेच करतात. मेंटेनन्स बघा, किती मस्त फुलं वगैरे आलीत, एकदम छान असं मेंटेन केलं आहे मंदिर. हे बघा, मस्त असं प्लेन केलं आहे, मंडप वगैरे टाकला आहे. हवा खूप सुटली. माईक नाही लावली, थोडीशी ऑडिओ क्वालिटी, माईक उसळ बघा बाईक कारमध्ये थोडीशी ऑडिओ क्वालिटी खराब येत असेल, बट तुम्ही ऑडिओ क्वालिटी सोडा, मंदिराकडे बघा. मंदिराकडे बघून तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. तिथं आतमध्ये अलाउड नाही आहे मूर्तीचा फोटो काढणं, बट मी छोटासा तो काढला मी फोटो. एकदा बघा, तुम्हाला दिसत असेल फोटो, तर तो आहे. तर ती मूर्ती आहे आणि भरपूर छान, एकदम प्रसन्न मूर्ती. मला खूप जास्त प्रसन्न वाटली. सध्याला आता मी जेवण महाप्रसाद वगैरे होता, तर महाप्रसाद केला. आणि आता गोंधळ चालू होणार आहे. तर सध्याला आता गोंधळाला आमच्या मम्मी पप्पा, मोठे बाबा मोठी मम्मी, काका आणि काकी, ह्या सगळ्यांचा लग्नाचा गोंधळ असतो, तो अजून नव्हता घातला. तर सगळ्यांचा लग्नाचा गोंधळ आहे. आणि आता तो गोंधळ चालू होणार 3 वाजले. आत्ता 2:50 झाले, 3 वाजता गोंधळ चालू होईल, ठीक आहे. आणि 6, 7, 8 वाजेपर्यंत चालू होईल. आणि रात्री आम्ही लगेच परत जाणार भिंताडला, आणि भिंताडवरनं दुसऱ्या दिवशी पुण्यात. सो आता बघूया काय होते ते. तर मित्रांनो, नेचर किती भारी आहे ना मित्रांनो, किती मस्त फोटोज येतात ह्या इथे. आणि आता सध्याला आपला गोंधळ सुरू झालेला आहे, तिथे सगळं गोंधळ वगैरे. आणि मस्त एकदम इथं फुलं पण बघा ना, किती छान छान फुलं आलेत, हे बघा. आणि सध्याला इथं
किती मस्त वाटतंय ना मला, काय सांगू तुम्हाला. आता मी मस्त या चाफ्याच्या झाडाच्या सावलीत बसलेलो, असला गारवा येतो ना इथे, मला तर खूप मजा येते. जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला एक ॲड्रेस देतो आहे, तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्हाला स्टे करायची जागा भेटेल, राहायचं खायचं ते सगळं तुम्हाला देतील. आणि मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस कुठे आहे ते, मंदिरापासून किती लांब आहे ते पण सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो आपण पुढच्या म्हणजे आता येतोय त्या क्लिपमध्ये. ओके. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही दर्शनासाठी मंदिराकडे येता तेव्हा शृंगारपूर रोडमध्ये तुम्हाला एक हनुमानाचं मंदिर लागतं. त्या हनुमानाच्या मंदिरासोबतच एक वडाचं झाड आहे. त्याच्याच ऑपोजिटला रोडच्या पलीकडच्या साईडला एक मस्त असं घर आहे, जिथे तुम्हाला पार्किंगची सोय भेटेल. 2 ते 3 गाड्या तुम्ही 4 व्हीलर लावू शकता. तुम्हाला तिथे राहण्याची खाण्याची सोय भेटून जाईल, झोपण्याची सोय एकदम. तिथे एक बाबा असतात, त्यांना तुम्ही जाऊन विचारा. तर मित्रांनो, आता टाईम झालेला आहे 7:23 आणि रात्रीचा बघा असलं भारी वाटते. देऊ चारी साईडने डोंगर, इकडं होतं सनसेट. सध्या गेला फक्त थोडासा उजेड राहिला आहे. आणि सध्याला आत्ताची गोंधळ चालू होते मेनवाला. तर आता बघू किती टाईम लागेल. बोलतात 9 साडेनऊ, त्यानंतर परत निघायचं. ते 1:30 ते 2-3 वाजतील मला घरी पोचायला भिंताडला, जर निघालो तर. नंतर मग इथंच थांबायला लागेल. काय करायचं ते बघूया. सुधाकर सुर्वे निवळी यांची सुद्धा, आम्ही त्याला बाबूशेठ सुर्वे म्हणतो, यांची सुद्धा त्या ठिकाणी निवड झालेली आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून आदरणीय हरिश्चंद्र सुर्वे व बाबूशेठ सुर्वे यांनी पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुर्वे यांचा त्या सन्मान केला जातोय. एक सन्मानाचं पद या सह्याद्री परिवारामध्ये त्यांना मिळालंय. अभिनंदन तुम्हाला दोघांचं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. गोंधळ फायनली सुरू झाला.
मंडळी एक एक काकडा पेटवून हातात घ्या. मित्रांनो गोंधळ तर कंटिन्यू राहणारच आहे, बट मी तुम्हाला कुठे चढून दाखवतो. एक गोष्ट दाखवतो थांब. फणस बघा, फणस कसं आहे, मोठा फणस आहे ना, कोकणातच भेटणार तुम्हाला, दुसरीकडे नाही भेटणार. गोंधळ तर चालू आहे सध्याला. 9 वाजलेत ॲक्युरेट. 8:59 झाले तर 1 मिनटं कमी. 9:30पर्यंत संपला का मग बघू काय प्लॅन आहे पुढचा. खूप लागले भूक, काय करणार आता. चलो बाय. तर मित्रांनो आता खूप जास्त अंधार झालं आहे. आमचं गोंधळ झाला, सामान डिकीट ठेवायला आलो आहे. सो आता उघडूया. 1 मिनिट थांबा. की हिअर इज द की. सो लेट्स ओपन झाले. डिक्कीमध्ये सामान तर भरपूर आहे आधीपासून. बघू बसवतो याला. हे 2 स्टूल आहेत फोल्डेबल. सो इस कोपरे में चले जाएंगे. चलो. आणि ही बॅग काय अशीच बसून जाईल तिथे आरामशीर. तर मित्रांनो सध्याला ते वरती लोक जेवण करतात. मी आधीच जेवण घेतलं, मला भूक लागली म्हणून. आता मी सामान ठेवायला आलो. ते सामान ठेवलं. थोडी पाणी पिऊया आधी. तर आता हिला लॉक केली. आता मी परत वरती जातो आणि मी आता सध्याला ब्रिजवर आहे. हा ब्रिज हे तुम्हाला क्लिअरली नसेल दिसत, बट
इकडे नदी आहे जी सुकली आता उन्हाळ्यामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो फ्रॉम चिपळूण. आता मी सध्याला आहे मुंबई गोवा हायवेला, गाडीत पेट्रोल भरत होतो आणि सध्याला आता आपल्याला निघायचं आहे. चिपळूणमध्ये स्टॉप आहे थोडंसं. आता सध्याला वाजलेले आहेत, टाईम झाला आहे 7 नाही सॉरी 6:30 झालेत आणि आत्ता मध्ये स्टॉप घेणार आहेत. दुसरी गाडी येते आमची, तर तिकडं चहा वगैरे प्यायला स्टॉप घ्यायचा आहे, त्यानंतर डायरेक्ट आपल्या घरी जायचं भिंताडला. सो आता बघूया काय, खूप मस्त मजा येते. आताच कामशेतचा घाट पार करून HP पेट्रोल पंपला थांबलो आहे, जो चिपळूणच्या थोडासा आधी लागतो. आता मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला स्टॉप. बाय.